आतल्या इथं कामासाठी बघितलं तर एक सर्वसामान्य कुटुंबात आपल्याला म्हणजे ज्याची परिस्थिती त्यांना नाही आहे त्या माणसाला सुद्धा त्यांनी पुढे केलेलं आहे आणि त्यांनी जेणेकरून हा भाजपच यायला पाहिजे. बर भाजप यायला पाहिजे तू म्हणतो याचं का कारण काय? आत्तापर्यंत जर बघितलं तर कसं आहे की भाजप आता केंद्रात सत्ता त्यांच्या आहे, राज्यात त्यांच्या आहे. आता इथं बघितलं तर स्थानिक लेवलला पण सत्ता त्यांच्या आहे. कारण निधी हा वर्ण सरकारकडूनच मिळणार आहे. बरोबर सत्ता जर चेंज झाली तर निधी तो कसा भेटेल? बरोबर. त्यामुळे हा इथं भाजप सरकारच यायला पाहिजे. ओके. निधी कसा भेटेल म्हणजे अनेक वर्ष इथं निधी मिळालेला नाही असं वाटतंय तुला? निधी हा बघितला तर बऱ्यापैकी कामंही झालेलीच नाहीत. हां जशी कामं व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे इथं कामं झालेलीच नाहीत. बर आत्ता इथून पुढं वाटते की इथून पुढं कामं होतील. कारण आता कसं आहे की इथं जर सत्ता बसली तर होऊ शकतात कामं. आता तू इथं आहेस आसपास बघतोयस तुझ्या आसपासचं वातावरण तुला माहिती आहे एकंदरीत लोकांचा कल काय वाटतो? इथं लोकांचा कल हा भाजपला जातोय हो. कारण इथं भाजपच वर चढ धरतं काय. ठरतंय. हो. मी विकास कामाच्या जोरावर माणसं इथं मतदान करतील असं म्हणायचं आहे विकास कामांच्या जोरावरच मतदान होतं इथं जास्त. आणि माणसं निवडून देतील. हो हो 100% आता इथला निकाल जर विनिंग सीटांचा जर विचार करायचा झाला कोण निवडून येतील असं वाटतं? पाटील मॅडमच निवडून येतील आणि दुसरे आहेत ते सुतार म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले ते व्यक्ती दिलेले आहे की ज्यांच्या अजून बघितला तर कुठल्याही प्रकारचं हे नाही की त्यांना लोकवर्गणीतून उभा केलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.